आपण ना आपल्यात एक रूल ठरवून घेऊया. आपल्यात कितीही भांडण झाली ना तरी सुद्धा त्या भांडणाच्या अवस्थेत झोपायचं नाही. किती उशीर झाला तरी चालेल, पण आपल्यातलं जे काय असेल ते भांडण मिटवायचं आणि मग झोपायचं. येते एक मोठं पातेल्यावर कॉफी घेऊन. या या घेऊन या ना. नाटक ही मराठी माणसाची सांस्कृतिक परंपरा आहे आणि तुमच्यासारखा परंपरा जपणारा माणूस नाटकाला नाही म्हणतो. माझे बाबा ना लहानपणी आम्हाला घेऊन जायचे बालनाट्य बघायला. आईसाठी गजरा घ्यायचे. असा त्या थिएटरमध्ये त्या खुर्च्यांवर असा त्या गजऱ्याचा सुगंध दरवळत असायचा. नाटक बघायला गेल्यावर त्या टाळ्या, ती हास्याची कारंजी आणि हे सगळं अनुभवणं हा इतका छान अनुभव असतो. पण ठीक आहे, तुम्हाला जर त्या अनुभवापासून मला वंचित ठेवायचं तर हरकत नाही. ठीक आहे, बघूया. बघूया म्हणजे नाटक बघूया का की याबद्दल काय करायचं ते बघूया. आपल्या धिंगरा प्रोजेक्टवरच्या टीम लीडने वीकली रिपोर्ट मेल केलाय, तोच चेक करतोय. ऑल गुड. अरे एकदम ग्रेट, आपली टीम हुशारच आहे रे. अरे हा, आपण त्या परेरांबरोबर काम केलं होतं. म्हणजे व्हेरी डिफिकल्ट पार्टी टू वर्क, पण त्यांना आपलं काम आवडलं आणि ते आपल्याबरोबर अजूनही डील करायला तयार झालेत. तुला सांगायचंच राहून गेलं. क्या बात है. अरे मग आजच टीम मीटिंग करूया आपण. येस. निकिताचा फोन मला का करते? तुमचं भांडण झालंय काही? नाही म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तर नाही. हा, तिची ती चिडू शकते, पण माझ्यापर्यंत तरी काय आलेलं नाही अजून. बघ, कट झाला. तू फोन उचलत नाहीस का तिचा, म्हणून ती मला फोन करत असेल. घे बोल. बोल बोल. हॅलो निकिता. तू का उचललास समरचा फोन? एक तर धड तुला त्याची नीट ऍक्टिंग पण करता येत नाही. आवाज काढायला शिक आधी. फोन दे त्याला. अगं पण मी त्याचा आवाज का काढेन? फोन दे त्याला आधी. फोन दे. ओके ओके ओके. हाय डार्लिंग. कसली डार्लिंग? ऑलरेडी अर्धा आयुष्य तुम्हा दोघांचं त्या मिटिंगांमध्ये गेलंय. आता म्हातारा सुद्धा तिथेच व्हायचंय का? काय 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 करू नकोस. स्वानंदीने तुला काय सांगितलं? तिला मराठी नाटक बघायचंय. ती हट्ट करतेय ना, तिचा एवढूसा हट्ट तो पुरवू शकत नाहीस. इतकी चांगली बायको मिळाली तुला नशिबाने, जरा तिचा आदर कर. तुम्ही सगळं कामातच आयुष्य घालवणार आहात का? काही नवरा बायकोचा क्वालिटी टाइम वगैरे असतो की नाही? एकमेकांबरोबर नाटक वगैरे बघायला नको? अगं पण स्वानंदी. हो, स्वानंदी एकटी नाटक बघायला जाऊच शकते. एकटी ती जगात काहीही करू शकते. पण आम्ही बायकांनी सगळं एकटीनेच करायचं असेल तर तुमच्याशी लग्नच का करायचं? आम्ही करा, तुम्ही कामच करत बसा. आम्ही करतो एकटीने सगळं. थांब थांब थांब, जरा स्वतःला ब्रेक मार. नाही, ही नाटकाची खबर तुझ्यापर्यंत इतक्या लवकर कशी काय पोहोचली? हो पोचली. मग त्याचं काय? एक चिडतेस कशाला? चिडू नको तर काय करू? एक तर ही बिचारी कधीच काय मागत नाही तुझ्याकडे. कधी नव्हे तर नाटक बघण्याचा हट्ट करते. तेवढं सुद्धा पुरवू शकत नाहीस का तू? फक्त मोठा बिझनेसमॅन होऊन काही फायदा नाही. मोठ्या मनाचा नवरा सुद्धा हो. अरे एवढं काय केलंय मी? देवा, कसं होणार आहे तुझं समर? तुझा हा जो विचित्रपणा ना, तो आता आनंदमध्ये सुद्धा आलाय. तो पण दिवस रात्र तुझ्यासारखाच वागतो. काम, मीटिंग, मार्केट, फॅमिली लाईफ त्याला सुद्धा उरलेलं नाहीये. जरा बायकोच्या मनाचा विचार कर समर. मी तुला ताकीद देतेय, ती जर खरंच एकटीने सगळं करायला लागली ना, तर मी नाही येणार तुमची सिच्युएशन हँडल करायला. लक्षात ठेव. बाय. हॅलो. खूप जापलं ना. डेंजर आहे तुझी बायको. माझी बायको डेंजर आहे हे मलाच सांग परत. मी काय म्हणतो, मी नेहमी तिचं ऐकतो. तिच्या शब्दाबाहेर नसतो कधीच. तूही तिचं ऐक, दोघेही सुखात राहू.
माझ्या मनात फक्त तुम्ही आहात. आय लव्ह यू. शंभर वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. हाय, हाय, बोला. काय करताय? काही नाही, मी थोडी साफसफाई करत होते. का? आज सुट्टी आहे ना? हो, म्हणूनच. अहो, साफसफाई करण्यात सुट्टी नका वाया घालू. का? काहीतरी छान करा त्यापेक्षा. ओके. उदाहरणार्थ? जेवायला जाऊया आपण बाहेर. अहो, पण इथे घरी जेवण केलंय की. अहो, घरी बाकीची माणसं आहेत ना जेवायला, ती जेवतील ना. अहो हो, पण सगळ्यांचा विचार करूनच जेवण बनवलंय ना. आता जर का आपण नाही खाल्लं आणि आपण बाहेर गेलो तर मग जेवण उरणार नाही का? उरू दे, उरलं तर उद्या खाऊ. पण कशाला असं? कारण आपल्याला बाहेर जायचंय. अहो, तुम्ही या तर खरं. कुठे? लोकेशन पाठवतो. हा, काय झालं? म्हणजे तुम्ही फ्री झालायत? नाही, पण होईल थोड्या वेळात. पण मग जाऊया का आपण नाटकाला किंवा सिनेमाला? बघू म्हणालो ना मी. फाईन. सॉरी. तुम्ही या, मी लोकेशन पाठवतो. ओके. ठेवू? हो. काय झालं? कुठे काय? मग ठेवा ना फोन. तुम्ही ठेवा. हो, त्यात काय, तुम्ही ठेवा. त्यात काय, ठेवा की. अहो, मी ठेवला काय, तुम्ही ठेवला काय? तेच तर मी पण म्हणतेय. मग मी तेच तर म्हणतोय. मग ठेवा. तुम्ही ठेवा. बरं, मग मी 1 2 3 म्हणते, मग दोघांनी एकत्र ठेवूया. लहान मूल. म्हणू ना? म्हणा म्हणा. 1 2 3. हॅलो. हॅलो. अहो, याला काय अर्थ आहे? तुम्ही चिटिंग केलं. तुम्ही जे केलं तेच मी केलं. तुमचं खळखळून हसणं किती छान आहे स्वानंदी. तुमचं पण. बरं, निघा आता, उशीर करू नका. ठेवू? ओके. बाय. बाय. तुला सांगतो अधीरा, परफॉर्मन्स तर अगं सगळ्यांचाच खूप भारी आहे. काय टायमिंग आहे आणि काय एनर्जी आहे त्यांची. तुला सांगतो, नाटक बघताना ना माझं पोट इतकं दुखत होतं ना हसून हसून. आणि तुला माहिती त्यातले ते अजून एक ऍक्टर आहेत ना, त्यांचं मी नाव ओके 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 फाईन. हे बघ, तू आल्यापासून फक्त परफॉर्मन्स आणि एनर्जी याबद्दल बोलतोस, बट आय रिअली वॉन्ट टू नो अबाउट द स्टोरी. स्टोरी काय आहे? ओके ओके सो स्टोरी बेसिकली ही जी स्टोरी आहे ना, ती अशीच व्यक्ती लिहू शकते जी लग्न हा टॉपिकच मुळात कोळून प्यायली आहे. तुला सांगतो अधीरा, आणि नवरा बायको मधले असे छोटे छोटे इश्यूज फनी वे मध्ये कसे मांडायचे याचं परफेक्ट एक्झाम्पल आहे हे नाटक. आणि हे कळायला ना अधीरा खूप अनुभव असायला लागतो का, लिहिण्याचा पण आणि एकूणच आयुष्याचा पण. बेबी, मला पण हवंय काय? हा अनुभव. रो, मला ना अशा पॉइंटला पोहोचायचंय जिथे आपण एकमेकांना एकमेकांपेक्षा पण जास्त ओळखायला लागू. आणि तसं बघितलं ना अधीरा, तर आपलं लग्न सुद्धा बऱ्यापैकी नवीनच आहे. आय नो. आणि म्हणूनच ना मला तुझ्याबरोबर केव्हा एकदम म्हातारी होते असं झालंय. आय नो की तू अशी खूप जास्त अशी क्यूट म्हातारी होणार आहेस. पण तुला खरं सांगू अधीरा, म्हातारा होण्यापेक्षा ना मला तुझ्यासोबत एक दिवस जगण्यात जास्त इंटरेस्ट आहे. भांडण करत आणि प्रेम करत. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू.